नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टवर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण ज्या कथा ऐकल्या त्या पहिल्या कथेमध्ये तेनालीरामने आपल्या कल्पक बुद्धीने वडिलांना योग्य ते उत्तर दिले आणि दुसऱ्या कथेतून तेनालीरामच्या हुशारीमुळे दरबारातील लाचखोर सैनिकांचे सत्य राजासमोर आले आणि राजाने त्यांना शिक्षा केली हे ऐकले. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण तेनालीरामच्या प्रसंगविधानाची आणि हुशारीची गोष्ट ऐकणार आहोत. गोष्ट निवडा आपले मरण. एकदा शेजारच्या देशातला एक गुप्तहेर राजा कृष्णदेवराय यांची हत्या करण्याच्या उद्देशाने राज्यात घुसला. तो तेनालीरामच्या घरी गेला व म्हणाला, नमस्कार तेनाली दादा, ओळखलं का? मी तुमचा दूरचा आत्तेभाऊ. मी इथे राहिलो तर चालेल ना? तेनालीरामला हा ओळखीचा वाटत नव्हता, पण नंतर त्याला दूरचा आत्तेभाऊ आहे हे आठवल्यावर त्याने त्याला घरात राहण्याची परवानगी दिली. काही दिवसांनी तेनालीराम काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. गुप्तहेराने त्या संधीचा फायदा घेतला आणि त्याने आपली योजना अंमलात आणली. त्याने महाराजांना एक पत्र पाठवले. त्यात लिहिले होते की, महाराज, शारदा वहिनी आजारी आहेत. तेनालीराम बाहेर गेले आहेत. वैद्यांना बोलवले, परंतु त्यांना द्यायला घरात सोन्याच्या मोहरा नाहीत. तिला मदतीची गरज आहे. कृपया मदत करावी. राजाला पत्र मिळताच तो तेनालीरामच्या घरी गेला. बघतो तो शारदा घरात नव्हती. तेवढ्यात गुप्तहेराने महाराजांवर हल्ला केला, परंतु महाराज सावध असल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यांच्यासोबत असलेल्या शिपायांनी त्या गुप्तहेराला पकडले. तेनालीराम परत आला तेव्हा त्याला ताबडतोब दरबारी बोलवून घेण्यात आले. शेजारच्या देशातील गुप्तहेराला स्वतःच्या घरात का ठेवले असे राजाने विचारले असता तेनालीरामने घडलेला प्रकार सांगितला. गुप्तहेराने तेनालीरामला धोका दिला होता. राजा कृष्णदेवरायला खूप राग आला. ते तेनालीरामला म्हणाले, गुप्तहेराला स्वतःचा भाऊ म्हणून घरात ठेवतोस. तुझ्या चुकीमुळे आज माझा जीव गेला असता. तू तुझे मरण निवड, ही तुझी शिक्षा. तेनालीराम पटकन म्हणाला, महाराज, मी म्हातारा होऊन मरू इच्छितो. हे ऐकून सगळे दरबारी हसू लागले व राजाने तेनालीरामला माफ केले. या गोष्टीत आपण अतिशय क्रोधित अशा राजाला पण तेनालीरामने आपल्या हुशारीने योग्य तो जबाब कसा दिला आणि आपल्यावर आलेले मरणाचे संकट तेनालीरामने कसे फेटाळून लावले हे आपण या गोष्टीतून ऐकले. या गोष्टीतून आपण हे शिकतो की समोरचा जेव्हा खूप क्रोधित असतो तेव्हा आपण शांतपणे आपली बाजू त्याच्यासमोर मांडावी. त्यामुळे बरेचसे प्रश्न अगदी सहजपणे सोडवले जाऊ शकतात. गोष्ट दुसरी, तेनालीराम आणि डाकू. एकदा एका डाकूमुळे राजा कृष्णदेवराय व प्रजाजन त्रासले होते. राजाने सैनिकांना आदेश दिला की त्या डाकूला पकडा, नाहीतर तुमचे काही खरे नाही. सगळे सैनिक घाबरले व त्या डाकूला राज्यात सर्वत्र शोधू लागले. त्या सैनिकांमध्ये एक कोतवाल नवीनच सामील झाला होता. राज्यात तो पहारा देत असताना त्याने पाहिले की एक जण धोती, हातात उपरणे व दागिने घातलेला चालला आहे. कोतवालाला तो वेश बदलून आलेला डाकूच वाटला, म्हणून त्याने त्याला पकडले आणि गळ्यापर्यंत वाळूत पुरून ठेवले. तो मनुष्य होता तेनालीराम. कोतवाल म्हणाला, अखेर तू आमच्या हाती लागलास. उद्या महाराज येतील व तुला काय शिक्षा करायची ती करतील. तोवर तू इथेच असाच बंदिस्त राहशील. त्यावर तेनालीराम काही बोलणार इतक्यात कोतवाल तिथून निघून गेला. रात्र झाली तेव्हा खरा डाकू चोरी करायला आला. तेनालीरामने त्याला बघितले. डाकूला पकडायची एक युक्ती त्याला सुचली आणि तेनालीराम जोर जोरात एक मंत्र म्हणू लागला. तो ऐकून
डाकू तेनालीराम जवळ आला व त्याने विचारले की तुम्ही स्वतःला असे वाळूत गाडून घेऊन मंत्र का म्हणत आहात महाराज? त्यावर तेनालीराम म्हणाला, अरे मूर्खा, तुला एवढे माहित नाही? जो कोणी स्वतःला वाळूत गाडून घेऊन मंत्रांचा जप करेल त्याची शक्ती 10 पटीने वाढेल. अरे बघतोस काय? मला बाहेर काढ आणि बघ माझी वाढलेली शक्ती. डाकूने त्याला बाहेर काढले. डाकूला वाटले की तेनालीराम खरेच खूप शक्तिशाली झाले आहेत, म्हणून त्याने लगेचच स्वतःला वाळूत गाडून घेतले आणि मंत्रांचा जाप करायला लागला. लगेच तेनालीरामने त्याला कैद केले. राजाने तेनालीरामला बक्षीस मागण्यास सांगितल्यावर तेनालीरामने सांगितले की त्या नव्या कोतवालाच्या तोंडावर एक ठोसा मारा ज्याने मला वाळूत गाडले. हे ऐकून राजा खूप रागावला. त्याने कोतवालाला नोकरीवरून काढून टाकले आणि त्याला शिक्षा केली. स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर तेनालीरामने स्वतःची सुटका करून घेतली व डाकूस पकडून दिले, म्हणून त्याला मोठे बक्षीस दिले. या गोष्टीमधून आपण हे ऐकले की कोतवालाच्या निष्काळजीपणामुळे डाकू पकडला जात नव्हता, पण तेनालीरामच्या हुशारीने डाकू पकडला गेला आणि राजाने खुश होऊन तेनालीरामला बक्षीस दिले. या गोष्टीतून आपण हे शिकलो की कधी कधी चोर आपल्या समोर असतो, फक्त आपण त्याला व्यवस्थितपणे ओळखू शकलेलो नसतो आणि शेवटी चोर एक ना एक दिवस पकडला जातोच. सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही. गोष्ट तिसरी, दुधावरची साय. राजा कृष्णदेवराय स्वतःच्या मनोरंजनासाठी दरबारातील लोकांना खूप वेगवेगळे प्रश्न विचारत असे. एक दिवस ते दरबारात आले. सिंहासनावर बसून म्हणाले, माझ्या मिशा ओढणाऱ्या व्यक्तीला कोणती शिक्षा दिली पाहिजे? एक दरबारी म्हणाला, त्याचे डोके उडवले पाहिजे. दुसरा म्हणाला, त्याला फटक्यांची शिक्षा दिली पाहिजे. आणखी एक दरबारी म्हणाला, त्याला तर फासावर लटकवले पाहिजे. राजाने तेनालीरामला विचारले, तुला काय वाटते? तेनालीराम एक क्षणभर गप्प बसला आणि म्हणाला, महाराज, त्याला तर मिठाई, गोड खाऊ खायला दिला पाहिजे. हे ऐकून राजाला खूप राग आला आणि म्हणाला, तुझं डोके फिरले आहे का? तू काय म्हणतो आहेस, तुला कळते आहे का? सगळे दरबारी तेनालीरामच्या उत्तरावर हसू लागले. तेनालीरामने खूप नम्रपणे उत्तर दिले, महाराज, मी वेडा नाही. मला माहीत आहे मी काय म्हणत आहे ते. राजा रागाने म्हणाला, मग असे म्हणायची तुझी हिम्मत कशी झाली? त्यावर तेनालीराम म्हणाला, महाराज, एकच अशी व्यक्ती आहे जी तुमच्या मिशा ओढण्याची हिम्मत करू शकते आणि ती व्यक्ती म्हणजे तुमचा नातू. हे ऐकून राजा खूप प्रसन्न झाला आणि त्याने आपल्या बोटातली अंगठी काढून तेनालीरामला बक्षीस म्हणून दिली. या कथेतील शीर्षकातच खूप गंमत आहे. राजाच्या मिशा बाकी कोणी ओढायची हिम्मत करू शकत नाही. त्यामुळे तेनालीराम हुशारीने उत्तर देतो की तुमचा नातू, आणि त्यावर राजा प्रसन्न होऊन तेनालीरामला अंगठी बक्षीस म्हणून देतात. यात आपण हे शिकलो की तेनालीरामच्या मिश्किल स्वभावामुळे बऱ्याच कठीण प्रसंगी ते अगदी सहजतेने मार्ग काढतात. पुढील भागात आपण अतिशय रंजक अशा तेनालीरामच्या आणि गावातल्या बाकीच्या माणसांच्या कथा ऐकणार आहोत. चला तर मग मंडळी, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा लवकर भेटूया. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच आम्हाला Instagram आणि Facebookला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात लवकरच.